अतिशय रम्य असा समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य आणि स्वयंभू असं शिवालय म्हणजेच श्री क्षेत्र वेळणेश्वर। मित्रांनो, कोकण सफरच्या ह्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र वेळणेश्वर मंदिर, तसेच डोंगरी कातळाला पडलेली 20 ते 25 फूट लांबीची चीर म्हणजेच बामणगड आणि गुहागर येथे असलेला सुंदर असा समुद्र किनारा। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर जवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजेच कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्र। कोकणातील अनेक मंदिरं पेशवेकालीन आहेत। श्री क्षेत्र वेळणेश्वर हे जवळजवळ 2000 वर्ष जुने आहे अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे। जय शिवराय मित्रांनो, मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आहेत आज ह्यावेळेस कोकण फिरायला। तर कोकणामध्ये आम्ही गुहागर या ठिकाणी काल रात्री येऊन स्टे केला आणि आता आपण निघालो आहेत वेळणेश्वर या ठिकाणाला व्हिजिट द्यायला। तर वेळणेश्वर हे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप सुप्रसिद्ध असं ठिकाण पण आहे। यावेळेला नेहमीप्रमाणे माझ्यासोबत माझी पार्टनर निकिता आहे आणि आम्ही हा ट्रेडिशनल लुक केला आहे मंदिरात जाण्यासाठी। तर तुम्हाला हा ट्रेडिशनल लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तर चला आपली जर्नी स्टार्ट करूया। गुहागरकडून दक्षिणेला तवसाळ मार्गे जात असताना डोंगर सड्यावरून अनेक वाटा पालशेत, बुधल, वेळणेश्वर अशा समुद्रकिनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात। तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय वेळणेश्वर या मंदिराजवळ। मागे बघताय ते मंदिर किती सुंदर दिसतंय। तर चला आतमध्ये जाऊन बघूया आणि जाणून घेऊया त्या या मंदिराबद्दलची माहिती। मित्रांनो, श्री क्षेत्र वेळणेश्वर हे स्वयंभू असून 2000 वर्ष जुने मंदिर आहे। ह्या मंदिराच्या आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत। आम्ही शिमग्याच्या दिवशी मंदिरात गेलो असल्या कारणाने येथे पालखीची तयारी चालू होती। शिमगा हा उत्सव कोकणात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे तर आपल्याला माहीतच आहे। तसेच इथे श्रावण महिन्यात कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरू ठेवण्याची प्रथा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशीही भाविकांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते। श्री वेळणेश्वर उत्सव हा महाशिवरात्रीपासून 3 दिवस चालतो। इथे लघुरुद्र, अभिषेक, दुधाचा अभिषेक अशा विविध पूजा केल्या जातात। मंदिरातील कमानी या पेशवेकालीन बांधकामातील महिरपी आकाराच्या पाहायला मिळतात। इथं असलेल्या गणपती मंदिराच्या खिडकीत असलेली जाळी ही नागाच्या आकाराची आपल्याला पाहायला मिळते।
मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळा ह्या खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होत्या. कोकणातील मंदिराच्या दीपमाळा या नेहमीच आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अतिशय मोहक असा अनुभव घेण्यासाठी आम्ही मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रकिनारी गेलो. इथला किनारा धोकादायक आहे असं काही जण म्हणतात. उन्हाळ्यातलं शीतपेय कोकणातलं माडी खूप सुंदर लागतं आहे. आम्ही बीचवरनं येताना पुढेच आम्हाला या ठिकाणी मिळाली. खूप गोड आहे. नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, सुंदर असं वेळणेश्वर मंदिर आपलं बघून झालेलं आहे आणि आपण मागच्या साईडला जो बीच आहे तिकडनं सुंदर सुंदर असे ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत. खूप जास्त ऊन असल्याकारणाने आम्ही बीचवर थांबलो नाही, कारण की खूप जास्त ऊन लागतं आहे आणि इथून आपल्याला परत पुढच्या ठिकाणाकडे पण जायचं आहे. तर त्यासाठी आपण आता इथून आपला पुढच्या ठिकाणाचा प्रवास चालू करतो आहे. तर वेळणेश्वर मंदिर जे तुम्ही बघितलं हे 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे. तर ह्याची माहिती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलीच आहे. जर ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मला. तर चला निघूया आपल्या पुढच्या ठिकाणाकडे. समुद्राला चिकटलेल्या डोंगराला पडलेल्या चिरीघळीमधून समुद्राच्या पाण्याचा फवारा 20 ते 25 फूट उंच उडताना पाहायला कोणाला नाही आवडत. निसर्गाचा हाच आविष्कार आपल्याला हेदवी येथील समुद्रकिनारी पाहायला मिळतो. तर मित्रांनो, सुंदर असं वेळणेश्वर मंदिर बघितल्यानंतर आपण आलो आहोत हेदवी या बामणघळ नावाचं एक ठिकाण आहे, म्हणजे एक स्पॉट आहे, तो आपण बघणार आहे. तर सर्वप्रथम आपण तिकडे जाणार आहोत, बामणघळीकडे. तर चला. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या उमामहेश्वर मंदिरामागून डोंगराच्या कडेने एक अवघड वाट आपल्याला बामणघळीपर्यंत नेते. अरे फॉरेनर, किधर चली? क्या देखने जा रही है तू? बामणघळ. ह्या स्थानाला बामणघळ नाव का पडले हे माहीत नाही. जर तुम्हा कुणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आपण त्या साईडला गाडी पार्क केली आपली. इकडनं या मंदिराच्या बाजूनी या दगडांच्या साईडनी आपल्याला पुढे चालत यायचं आहे आणि ह्या साईडनी वरती जायचं आहे. तर चला. येथे डोंगरातील कातळाला 20 ते 25 फूट लांबीची चीर पडली आहे. त्यालाच घळ असे म्हणतात. वर दोन्ही बाजूला दिसणाऱ्या कातळाखाली सुमारे 6 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 4 फूट उंच अशी कपारी आहे. उधाणाच्या भरतीच्या वेळेस लाटांचे पाणी वेगाने या गळीत शिरते. हा वेग इतका असतो की निमुळत्या गळीतून हे पाणी 20 ते 30 फूट उंच उडते. हा पहा मित्रा, या गळीचा फ्रंट व्ह्यू. पण भरती नसल्यामुळे आम्हाला निसर्गाचा हा आविष्कार पाहायला मिळाला नाही.
मित्रांनो फायनली असा भामनगड स्पॉट आपला बघून झालेला आहे. खूप सुंदर स्पॉट आहे, समुद्र किनारात एकदम मस्त आहे. तुम्ही बघितले ड्रोन शॉट किती सुंदर आलेले. तर चला आता आपण निघतोय परत गुहागरकडे. तिकडे आपण काही स्पॉट करणार आहे. अजून डिसाईड नाही केलेले आहेत की कुठले स्पॉट करायचे, तर बघूया. आता वाजले आहेत 2, तर संध्याकाळी आपल्या तिकडे फिरायचा प्लॅन आहे. तर चला आता पहिले काहीतरी पेटपूजा करूया आणि नंतर पुढची प्लॅनिंग करूया. तर मित्रांनो मस्त आराम करून झाल्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही निघालो आहेत गुहागर येथील बीच बघायला. तर चला बघूया गुहागर बीच. तर फायनली आम्ही पोचलो आहे या गुहागर बीचवरती. खूप सुंदर बीच आहे. तुम्हाला मी दाखवतो, कारण की सूर्याचा प्रकाश मागून येत असल्यामुळे तुम्हाला तो क्लिअर दिसत नाही. मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर असा सूर्यास्त होतोय आणि खूप छान इकडचं दृश्य आहे. जे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर इतकंच क्लिअर होत नाही, पण आपल्या डोळ्यांनी ते खूप सुंदर दिसतंय. मित्रांनो, कोकण सफरच्या ह्या भागातली ठिकाणे आणि दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया कोकण सफर भाग 2 मध्ये. जय शिवराय.